नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे खाली व्हाळा गौरी आणायला. आज गौरी आव्हान आहे, उद्या गौरी पूजन आणि त्यानंतर सर्व पूर्ण आपल्या घरातले कार्यक्रम सुरू होतील. आता आम्ही चाललो आहे सर्व मागे बघा. तर त्यांच्यासोबत आहे विराज आणि पियुष. बघा पिया पूजा करता झाली गो. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता आपण गौरी आता आणलेली आहे जरा. अच्छा अच्छा चालेल. माहेर वासने नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर कालचाच व्लॉग आपण कंटिन्यू करतोय. आज काल होतं गौरी आवाहन आणि आज आहे गौरी पूजन. तर आता गौरीला सजवण्याची तयारी आमच्या जुन्या घरात सुरू आहे. तर जाऊया झटपट जुन्या घरात. आणि वौसेसुद्धा भरतात, तर ते सर्व आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत आणि पूर्ण माहितीसुद्धा आपण घेणार आहोत. तर चला फटाफट जाऊया जुन्या घरात. आणि गौरीची सर्व तयारी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, गौरीची सजावट आता झालेली आहे आणि ओसे भरण्याची तयारी सुरू आहे. बरेच नवीन ओसे यावर्षी हे बघा. तर काकू वगैरे इथे ओसे भरते यावर्षी. वहिनी आणि दादाचा ओसा आहे.
आणि अजून बरीच माणसं आहेत घरामध्ये. मिलिंद काका आणि मिलिंद काकाची वाईफ. आज बरेच यावर्षी औषध आहेत घरी. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे कांजळा देवीच्या मंदिरात, कारण आज यावर्षी बरीच जोडपी आहेत ओसे भरण्यासाठी. तर आता कांजळा मंदिरात जाऊन येणार, त्यानंतर आमच्या घरातील गौरीला ओसे वाढवणार. तर चला आता जाऊया कांजळा देवी मंदिरात. तर मित्रांनो, नवीन ओसे आता भरून झाले आहेत दोघांचे सुद्धा, आणि बरेच अजून जोडपी आहेत ज्यांचे नवीन ओसे आहेत यावर्षी. आणि मंदिरात तुम्ही गर्दी बघू शकता, आणि सर्व आमच्या घरातले मंडळी. कुपन काढून टाकणी पाया पड. तर मित्रांनो, आता आलो आहे आम्ही आमच्या घरी, आणि आता इथे आमच्या गौरीला ओवासण्याची सुरुवात झालेली आहे. मिलिंद काकाने आता ओवासलं तुम्ही पाहिलं, आणि आता दादा आणि वहिनी ओवासत आहेत. माधू बघितलं ना कसं ओवासतं आता. पुढच्या वर्षी माधू आणि आमचा वन्या ओवशे बघून, खास ओवशे बघू गेलेले मंदिरात कसे ओवासतात ते. हा
तर मित्रांनो आता घरातली गवरसुद्धा पूजून झाली आहे, पोहसुद्धा भरून झाला आहे आणि अशी प्रथा आहे की 5 गवर गावातील त्यांनासुद्धा पूजन करायचं आहे. तर आता एक गवर आम्ही दीपक काका म्हणजे दीपक घाडी यांच्या घरची गवर पूजली, तर अजून 4 गवर पूजायच्या बाकी आहेत. तर अजून 3 गवर अजून 3 गवर पूजायच्या बाकी आहेत. तर चला आता 5 गवर पूजून झालेले आहेत. काय म्हणतात आपण असता. तर चला आता घरी जाऊया आणि घरी बाकीची मंडळी थांबली आहेत पौसा भरायला. तर फायनली आता आम्ही आलो आहे घरी आणि आता वाडी दाखवायचं काम सुरू आहे. विघ्नेश वाडी दाखवतो आहे देवाला. येतो